भगवान श्रीकृष्ण परमात्माचं जे चरित्र आहे ते अतिशय सुंदर आहे, गोड आहे, आपल्या अंतःकरणाला सुख देणार आहे, समाधान देणार आहे. कृष्ण म्हणजे जगण्याची ऊर्जा आहे. राम आणि कृष्ण ही दोन सुंदर पात्र आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी आहे. रामाचं चरित्र माणसाला मर्यादा शिकवतं. मर्यादा म्हणजे काय? चरित्र राघवाच्या चरित्राकडे पाहून माणसानं मर्यादा शिकावी. पण काही माणसं अशी आहेत, रामचरित्र पाठ आहे पण मर्यादेत राहायला तयार नाहीत. त्याच्यासाठी कृष्ण चरित्र आहे. रामाचं चरित्र मर्यादा शिकवतं. मर्यादा म्हणजे काय? आणि कृष्णाचं चरित्र मर्यादेत ठेवतं माणसाला. मर्यादेत राहा, नाहीतर मी आहेच काळ म्हणून सगळ्यांच्या मागे उभा. भगवान श्रीकृष्ण परमात्माचं अतिशय सुंदर असणारं हे चरित्र, की ज्या माध्यमातून गोपाल कृष्णाची चरित्रगाथेतून सुंदर स्तुती करण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. तुम्हालाही कथा श्रवण करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. तुम्ही, मी, आपण सर्वजण भाग्यवान आहोत की साधूच्या सानिध्यामध्ये, लक्षात घ्या, संताच्या सानिध्यात सत्संग ऐकायला सुद्धा पुण्य लागतं. तुम्ही म्हणाल इथे कोण साधू? कथाकार साधू का आम्ही साधू? आम्ही सामान्य जीव, आपणही सामान्य जीव. पण गव्हाणे बाबा एवढे मोठे साधू आहेत की त्यांच्या छत्रछायेखाली, त्यांच्या समोर बसून, त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला ही कथा ऐकायला मिळते. ही खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे. आणि कालपर्यंत आपण भगवान परमात्माचा विवाह सोहळा पूर्ण केला. खूप आनंद होता. काल आलनवाडी राहिली नव्हती, ते द्वारकाधाम बनलेलं होतं. किती उल्हासामध्ये माणसं, म्हातारी माणसं सुद्धा स्वतःचं वय विसरून नाचली. मला त्या गोष्टीचा आनंद वाटतोय. आणि खरंच परमार्थामध्ये स्वतःला विसरलंच पाहिजे. गोपिका साध्या भोळ्या होत्या, श्रीमंत नव्हत्या, सर्वसामान्य होत्या, तरी पण त्या आनंदात होत्या. का? त्या विसरल्या होत्या स्वतःला. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा, पावा घोंगडी देऊनी पाय, पावा घोंगडी देऊनी पाय. त्या गवळणी स्वतःला विसरल्या होत्या. काल आपण भगवंताच्या खूप लीला पाहिल्या. आज भगवान कुठल्या कुठल्या असुरांना मारतायत, काय काय लीला करतायत, ते अजून पुढे पाहणार आहोत. भगवान परमात्माचा विवाह झाला माता रुक्मिणी सोबत. आपण महाराष्ट्रातली सगळी माणसं भाग्यवान आहोत. का? रुक्मिणी माता महाराष्ट्रातल्या आहेत, विदर्भातल्या आहेत त्या, पण महाराष्ट्रामधल्याच. विदर्भ देशीचा राजा भीष्मक, त्याची कन्या रुक्मिणी. रुक्म या शब्दाचा अर्थ होतो सोनं. आणि सोन्याची देवी कोण आहे? लक्ष्मी. म्हणजे लक्ष्मीचा अवतार आहे रुक्मिणी माता. आपल्या महाराष्ट्रात या रुक्मिणी मातेचा जन्म झाला. ती द्वारकेची महाराणी बनली. याचा अर्थ असा आहे, आपण महाराष्ट्रातली लोक एवढी भाग्यवान आहोत की द्वारकेचा राजा आपला जावाई लागतोय. नात्यानं तो आपला जावाई आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये. आणि आपल्या रुक्मिणी मातेला कशावरनं पसंत केलं पाहिलं तर नव्हतंच. अक्षरावरनं ओळखलं की हिचं अक्षर जर एवढं सुंदर आहे तर ही किती सुंदर असेल. हिची भाषा जर एवढी सुंदर असेल तर ही किती मनमिळावू असेल. 7 श्लोकामध्ये भगवंताचं एवढं सुंदर वर्णन केलं आणि अक्षर मोत्यासारखं काढलं. काही शिक्षक वर्ग माझ्या समोर आहेत. मोत्यासारखं अक्षर हा सुद्धा एक अलंकार आहे, हा सुद्धा एक दागिना आहे. सुंदर अक्षर असावं. आपली महाराज मंडळी कधी कधी बोलताना विनोद करतात. काही माणसं अशी अक्षरं काढतात की ते अजिबात वाचायला येत नाहीत दुसऱ्यांना. 2 सासरवासनी माहेराला आल्या, मैत्रिणी होत्या, गप्पा मारायला लागल्या. मग नवीन लग्न झालेला उद्धार तप मालकाचाच असतो सुरुवातीला. ती म्हणते, अगं माझ्या मालकानं जर अक्षर काढलं तर ते अजिबात दुसऱ्या कुणाला वाचता येत नाही. ती म्हणते, तुझं बरं आहे बाई, माझ्या मालकानं जर अक्षरं काढली तर त्यांनी काढलेली अक्षरं दुसऱ्याला जाऊ दे, त्यांची त्यांनाच वाचता येत नाहीत. आणि काल एक मुद्दा बोलले मी तुम्हाला की रुक्मिणी माता म्हणतात, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण जर पती मिळत असतील तर मी त्यांची नवरी होणार, पण शिशुपाल नवरा मी नवरी. भाषा मराठी आहे, जिथं थांबू तिथं अर्थ बदलतोय. जर शिशुपाल मला पती स्वरूपात मिळणार असेल तर मी त्याला वरणार नाही, न वरी, मी वरणार नाही.
मराठी भाषा लवचिक आहे, वाक्य एकच असतं पण थांबा बदलला की अर्थ बदलतो. सातारकर बाबांच्या तोंडून ऐकलेलं एक उदाहरण आहे. सातारकर बाबांनी सांगितलेलं आहे, जुन्या काळामध्ये लोक बैलगाडीमध्ये बसून कीर्तनाला जायचे. एका गावातले 10-5 लोक गेले बैलगाडीमध्ये बसून. महाराजांना कौतुक वाटलं, किती खेड्यातून आले. महाराज बोलले, अरे एवढे सगळेजण तुम्ही एवढ्या रात्री कशानं आलात? त्यांना सांगायचं होतं आम्ही सगळेजण बैलगाडीमध्ये बसून आलो. पण हेच वाक्य बोलताना ते नको त्या ठिकाणी थांबले. ते म्हटले, महाराज आम्ही सर्व बैल गाडीत बसून आलो. असं बोलणं कळत असेल तुम्हाला. आम्ही सर्व बैलगाडीत बसून आलो असं सांगायचं होतं, पण बोलताना नको तिथे थांबले. आम्ही सर्व बैल गाडीत बसून आलो. मराठी भाषाच असे. माझं बोलणं कळतं ना, हे डोक्यात चाललंय का डोक्यावरून चाललंय? डोक्यातच चाललंय. नको तिथे थांबलं की अर्थ बदलला. कधी कधी आमचं महिला मंडळ सहज बोलून जातं, पप्याच्या बापानं मथुरा पाण्यात घातली. ह्यांना काही तुम्ही कमी केलेलं नसतं, पण या बोलायला ना एवढ्या काय तोंडाला येईल ते बोलतात. काय म्हणतात, पप्याच्या बापानं मथुरा पाण्यात घातली. पण खरं सांगा मला, पाण्यात मथुरा गेली का द्वारका गेली? गेली द्वारका, पण म्हणतात काय मथुरा. ही भाषाच अशी आहे आपली. तर रुक्मिणी मातेला सुंदर अक्षरावर्ण पसंत केलंय. सुंदर विवाह सोहळा पार पडला. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवारा. लिहून पत्रिका दिला देशोदेशावर. दिला देशोदेशावर. टाळ मृदुंगही हो, टाळ मृदुंगही किती हर्षान वाजत. किती हर्षान वाजत. सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत. 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 पंढरपुरात हो, आता म्हणू आपण या आल्हनवाडी गावात. या आल्हनवाडी गावात काय वाजत गाजत. काय वाजत गाजत. सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत. 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 वाटतंय तुम्हाला उठून लगेच नाचावं, पण आपल्याकडे वेळ कमी आहे आज. आपल्याला पटकन 3च्या आत सगळं आटोपून घ्यायचंय. 2:18 तर झाले. कसा वेळ संपला काही कळेना. आता 15 ते 20 मिनिटाचं आपल्याला चिंतन करायचंय. भगवान परमात्माचा विवाह सोहळा पूर्ण झाला. भगवंताची पहिली संतान माता रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न. त्याच्या हातनं शंभरासुर नावाच्या राक्षसाचा मृत्यू होता. शंभरासुराला कळालं की आपल्या मृत्यू या कृष्णपुत्राच्या हातनं आहे. शंभरासुरानं रात्रीतून चोरलं आणि समुद्रात फेकून दिलं. रुक्मिणी माता भयंकर दुःखी झाल्या. आई आहे, द्वारका नगरीमध्ये विवळत फिरते. माझा पुत्र कोणी पाहिलाय का ते मला सांगा. आईच अंतःकरण आहे. नगरातली लोक म्हणतात, महाराणी आहात तुम्ही, अशा फिरताना गोड दिसत नाहीत. रुक्मिणी मातेनं म्हणावं, आज तुम्हाला या रस्त्यानं फिरणारी द्वारकेची महाराणी नाही, प्रद्युम्नाची आई तुमच्याशी बोलते. माझा बाळ कोणी पाहिलं असेल तर मला द्या. माझ्या दादांनो, मृत्यू कितीही चुकवण्याचा प्रयत्न करा, तो चुकत नाही. ज्या कारणानं जायचं ठरलंय त्या कारणानं जावंच लागणार आहे. प्रद्युम्न एका माशानं गिळला. चुकून तो मासा शंभरासुरातल्या राज्यातल्या लोकांनीच पकडला. आणि तो मासा, एवढा मोठा मासा, राजाला भेट दिला. त्यानं पाठवला स्वयंपाकघरात. मायावती नावाची स्त्री होती तिथे. आणि त्या स्त्रीनं तो मासा कापला तर पोटात माणसाचं बाळ. तिनं पटकन राजाला जाऊन सांगणार, तेवढ्यात नारदजी प्रगट झाले. मायावती, अगं याला ओळखलंस का? म्हणे नाही. हा तुझा मागच्या जन्मातला पती कामदेव आहे.
आणि तू याची पत्नी रती आहेस. भगवान शंकराच्या शापानं तुझ्या पतीचा मृत्यू झाला होता, पण उपशाप मिळाला की कृष्णपुत्र रूपानं तुझ्या दोघांची भेट होईल. याच्या हातात 100 असुर राक्षसाचा मृत्यू आहे. दोघंही तू याचा सांभाळ कर आणि दोघं मिळून याचा वध करा. कुणाचा? 100 असुराचा. मग द्वारकेला जा. मायावतीला पटलं. छोटंसं बाळ तिनं तो पती लहानाचा मोठा केला. लक्षात घ्या, भगवंताचे पहिली संतान आणि पहिली संतान प्रद्युम्न अतिशय सुंदर, श्रीकृष्ण भगवंतासारखेच. पण गंमत राही का, पत्नी मोठी होते आणि पती लहान होता. या गोष्टीची खंत रुक्मिणी मातेला सारखे वाटायचे की माझी सून माझ्या लेकरापेक्षा वयानं मोठी आहे. तसं मग त्या मायावतीने लहानाचं मोठं केलं आणि दोघांनी मिळून 100 असुराला ठार केलं. आले वापस द्वारके नगरीमध्ये. आता एक गोष्ट इथे विचार करण्यासारखी आहे. ब्रह्मांडाचा मालक वैकुंठाधीश भगवान परमात्मा की ज्याच्या इच्छेनं सगळी सूत्र हलतायत. रुक्मिणी माता हंबरडा फोडून रडत होती, माझं लेकरू हरवलंय. भगवान श्रीकृष्ण परमात्माला माहिती नव्हतं की आपला प्रद्युम्न आहे कुठे म्हणून. माहिती होतं तरी पण सांगितलं नाही का? आता जर सांगावं रुक्मिणीचं रडणं थांबलं तर 100 असुराला संशय येईल, यांचं लेकरू हरवलंच नाही वाटतं, यांचं लेकरू समुद्रात पडलंच नाही, मृत्यूलाच प्राप्त झालं नाही, असाच 100 असुराला भ्रम होईल. आणि हीच कृष्ण नीती महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभं करत असताना छत्रपती शिवरायांनी वापरली. आपल्या सगळ्यांना प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना हे सगळं सुचत कसं होतं? तर माँसाहेबांनी रामायणा महाभारताच्या कथा अगोदरच महाराजांना सांगितल्या होत्या आणि त्याच्यातून महाराज घडले होते. तुम्ही म्हणाल आताच्या या प्रसंगाचा आणि छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला नेमका कुठे संदर्भ आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला महाराज आग्र्याच्या नजर कैदेतून सुटले आणि महाराष्ट्रात आले, पाठीमागे शंभू राजे राहिले होते. शंभू राजे मागे आहेत. शंभू राजाचा जीव वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अशी गोष्ट केली की जगातला कुठलाच बाबती गोष्ट करू शकत नाही. लेकराचा जीव वाचवण्यासाठी जिवंत शंभू राजाचं श्राद्ध घातलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. श्राद्ध घातलं, बातमी वाऱ्यासारखी पसरली, शंभूचं श्राद्ध घातलं म्हणजे शंभू मरण पावला. शंभू राजाला पकडण्यासाठी औरंगजेबानं जो पहारा गस्त वाढवला होता त्याला वाटला तर शंभू मेला, आपला ताण कमी झाला. देवा, मला जे काम करायचं होतं ते तूच केलं, तुझी किती मोठी मेहरबानी माझ्यावर. औरंगजेब जसा ढिल्ला पडला तसा शंभू बाळाचा रस्ता मोकळा झाला आणि बाळ शंभूराजे जेव्हा गडावर पोहोचले तेव्हा विजयाची आनंदाची तोफ वाजली आणि मग औरंगजेबाला कळालं की आपल्याला फसवलं. मग आता कृष्ण चरित्राचा आणि या प्रसंगाचा संबंध काय? तर संबंध असा आहे का, प्रद्युम्न जिवंत होता हे श्रीकृष्णाला माहिती होतं, तरीही रुक्मिणीला सांगितलं नाही. आणि सांगितलं नाही म्हणून रुक्मिणीचं रडणं थांबत नव्हतं. किती मोठं राज्य असू द्या, किती विश्वासातली माणसं असू द्या, फुटीर लोक असतातच. छत्रपती शिवरायांचं राज्य होतं पण धोकेबाज होतेच ना तिथं सुद्धा. स्वार्थानं बरबटलेली माणसं होती आणि महाराष्ट्रातल्या लोकांची तर खूप मोठी खोड आहे. कुणी पुढे चाललं की टंगडं मागे ओढायचं. खेकड्याच्या प्रवृत्तीचे लोक आहेत जास्त करून आपल्या महाराष्ट्रामध्ये. बरं, अशी लोक का? आपल्या या वनाला दंडकारण्य म्हणतात, हा राक्षसांचा एरिया, आपण परमार्थ करतो, तीच खूप मोठी गोष्ट झाली इकडे. शास्त्रीजींच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे मी, श्रद्धेय न्यायाचार्य नामदेव शास्त्रीजी महाराज, की हा जो आपला भाग आहे महाराष्ट्राचा, हा दंडकारण्याचा भाग आहे आणि इकडे पूर्वी राक्षसांची वस्ती होती, त्याच्यामुळे आपल्या लोकांचे विचार थोडेसे उग्र असतात. पण हे संताची कृपा झाली, माऊली, तुकोबाराया, भगवान बाबा, वामन भाऊ, तारकेश्वरा गडावरले महाराज, ही गव्हाणे बाबा, ही मंडळी आपल्याकडे जन्माला आले म्हणून आपल्यात परिवर्तन झालं. नाही तर आपण दिवसा माणसं मारली असते, एवढे बेकार आपण. पण ही त्यांची कृपा आहे, आपल्यातला माणूस जागा केला त्यांनी. हा दंडकारण्याचा भाग असल्या कारणानं उपजत निसर्गतः क्रूर वृत्ती आपल्यामध्ये आहे. काही गोष्टी आपल्याला संयमानं शिकाव्या लागतात, अभ्यासानं त्या आपल्यामध्ये रुजवाव्या लागतात. खाडे बाबा आलेत ना, कुठे बसले बाबा? बरोबर बोलते का मी? ही वृत्ती आपल्या लोकांची मूळ, कारण हा दंडकारण्याचा भाग आहे. मला एकच सांगायचं तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला फसवलंय आणि मग विजयाची तोफ वाजली की शंभूबाळ आले. आता शंभूबाळ पिंडदान, शंभूबाळाचं पिंडदान करताना माँ साहेब जिजाऊ यांना काही कमी दुःख झालं असेल?
बरं, मा साहेबांचा छत्रपती शिवरायांची मा साहेबांच्या चरणावर किती श्रद्धा आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. एवढं असताना सुद्धा मा साहेबांना सांगितलं नाही. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्मानं रुक्मिणीला सांगितलं नाही, तसं मा साहेबांना शिवरायांनी सांगितलं नाही. त्यातून या गोष्टी सगळ्या महाराजांच्या अनुकूल होत गेल्या आणि स्वराज्य उभं राहिलं. या आपल्या पुराणातूनच महाराजांनी स्वराज्य उभं केलेलं आहे. प्रद्युम्न जेव्हा 100 मारून वापस येतो, दरबारामध्ये कोणालाच ओळखायला येत नाही, कारण जाताना छोटंसं चोरी गेलेलं होतं, येताना मोठा प्रद्युम्न होऊन आला, कुणाला ओळखायला येईना. तेव्हा भगवंतानं सांगितलं, रुक्मिणी हा तुझा हरवलेला पुत्र प्रद्युम्न आहे. काय आनंद झाला, काय सांगावं. बाळ मिळालं माझं मला, पण मोठा झाला माझा पुत्र, मोठा होऊन मला मिळाला. आपले 10 रुपयाची नोट हरवू द्या, डोकं खाजवतंय माणूस, कुठं पडली असेल, कुठं पडली असेल. महिला मंडळ 10ची नोट तुम्ही कुठेतरी ठेवली डब्यात एखाद्या साखरेच्या डाळीच्या, सापडं नसती, घर डोक्यावर घेता तुम्ही. पण ते हरवलेली नोट पुन्हा सापडावे, किती आनंद होतो. रुक्मिणी मातेचा आनंद सांगते मी तुम्हाला. एक उदाहरण मला नेहमीच सांगायला आवडतं. एक बाईला सोन्याचा खूपच छंद होता, फार अलंकार तिला आवडायचे. सण आला की मालकाला टाईटच करायचे, ह्या सणाला कोणता दागिना घेता. त्याने विचार केला, दागिनेच मागते, अडचणीला तीच देईल आपल्याला, कुठं हिला नाराज करायचं. तो म्हटला, आता काय घ्यायचं तुला. ती म्हटली, मला 2 तोळ्याची नथ पाहिजे. आता नथ कुठं 2 तोळ्याची असते का, पण श्री हट्ट आहे. मालक गेले सोनाराकडून 2 तोळ्याची नथ घेऊन आले, म्हणे घे. तिनं नथ घातली नाकात, तर नाक पुढीच खाली गेली, कारण वजन तर सहन झालं पाहिजे नाकाला. तिनं दोरानं वर बांधली, कपाटात पाहायची, नाकफुडी फुगवायची. मालक म्हटले, पप्याची माय, अख्ख्या आलनवाडीत तुझ्यासारखं नाक नाही बघ, एवढी गोड दिसतेस. आणि जो कौतुक करावं तो नाकफुडी फुगवायची. आता मालकानं कौतुक केलं पण पोटच भरना. गल्लीतल्या आया बाया बोलावल्या, राधा आसरा दगडा धोंडा केसरा मंडा सुरेखा कांचन शीतल मेघा श्यामा, सगळ्यांना बोलावलं. कप भर चहा सुद्धा तिनं 30 वर्षात कोणाला पाजला नव्हता, पण आता तिनं चहाचा कार्यक्रम ठेवला. येईल तिला नथ दाखवायची आणि चहाचं कप द्यायचे. बाया पण एवढ्या हुशार ना, चहा पीपर्यंत म्हणायचे, बाई काय गोड नथ आणली हो, लक्ष्मीसारख्या दिसताल तुम्ही. चहा पीपर्यंत तिचं कौतुक करायच्या. आणि चहा पिऊन बाया घराच्या बाहेर पडल्या की म्हणायचे, बाई दुसरं भुताडच दिसले. एकतर म्हटली, म्हशीच्या नाकात व्यसन घातल्यासारखे दिसल. काय हिचं नाक, काय हिचा काळा रंग, ही पिवळी धमक नथ कशी दिसल बरं हिला. बाया म्हणायच्या, सणाच्या दिवशी घालून या अक्का, आपण सेल्फी काढू. तिला फुगवायच्या, ती तो फुगवायची. उद्या संक्रांत आणि आदल्या दिवशी त्यानं कशात नट टाकली लक्षच नाही तिला. दुसऱ्या दिवशी पहाटच उठली, सुंदर स्नान केलं, भरजरी वस्त्र अंगावर घातलं, पितळी डबा घेतला, त्यातून बोरमाळ, लक्ष्मी हार, घागर माळ नसते वाटतं, ते बरेच अलंकार घातले. बरेच अलंकार गळ्यात घातले, हातात पाटल्या, पायात पंजन, कमरेला कमरपट्टा, पण नथ घालायची होती, नथच सापडणं. येऊन जाऊन ती मागच्या वर्षाचे 2 ग्रॅमचे सापडायचे, पण तिला घालायचे होते 2 तोळ्याचे. नथ सापडना. कपाट पाहिलं, कपडे पाहिले, बाथरूम, बेडरूम, हॉल, किचन, सारं तिनं ढुंडाळलं, पण तिला नथच काही सापडना. सकाळी गुलाबाच्या फुलासारखी फ्रेश टवटवीत होती, पण जशी जशी नथ सापडन तशी सुकलेल्या सूर्यफुलासारखे व्हायला लागले. तेवढ्यात गल्लीतल्या बाया आल्या, आसरा अक्का, आपल्यातल्या कोणी असतील तर त्या सोडून चला ना वाण द्यायला. आसरा अक्का म्हटलं, तुम्ही व्हा पुढं, मी आलेच पाठीमाग. काय झालं तुम्हाला, काही विचारू नका मला. रडकुंडी आली बिचारी. गल्लीतल्या बाया गेल्या वाण द्यायला. चौकात तिचे मालक बसले होते. आता आपल्या गल्लीतल्या बाया दिसल्या आणि त्यात आपली बाई दिसल्या ना, जर दिसली नाही तर माणूस विचारतं का नाही, अक्का आमच्या घरचे कसं काय नाही आले. तसं यानं विचारलं, अक्का आमच्या घरचे, म्हणे घरी रडत बसलेत. काय झालं म्हणे, जाऊन विचारा. तर टुपकन पारावरनं उडी मारली, पळतच गेलं घराकडं. दारातूनच ओरडलं, अगं काय करते पप्याची माय, अय पप्याची माय. तिनं अशी जोरात ओरडायला लागली, कसं सांगू तुम्हाला. याच्या तर पायाखालची जमीन सरकली. हे म्हणतं, झालंय काय, कसं सांगू तुम्हाला. अगं वाण द्यायला जा, तुझा सवासनाचा सण आहे, वर्षातून एकदा सण येतो, सौभाग्यवतीचा सण. तो खुशाल रडत बसली घरात. आणि काय सांगू तुम्हाला, आणि कसं झालं, काय झालं ते व्यवस्थित सांग. कसं सांगू. तो म्हटलं, झालं काय, तुम्ही आणली होती
ह्याला धडधडच व्हायला लागला. आता मी काय आणली होती, बोलणं कोड्यात होतं. मी काय आणली होती ग? 2 तोळ्याची. संदर्भ लागला नथ. तो म्हटला नथ का? हा. मग घाल नाकात, जा बांधायला. कुठं पडली? सापडन. रडायलाच लागली मोठ्यानं. कुठं पडली ते सापडना. हा म्हटलं बाई, घरच्या लक्ष्मीनं सणासुदीला रडायचं नसतं ग. तुम्हाला सांगते मी, घरच्या लक्ष्मीनं सणासुदीला रडायचं नसतं. अजिबात कधी रडायचं नाही. सणासुदीच्या मंगल प्रसंगी कधीच रडू नये. तसं लक्ष्मीनं रडूच नाही का? ती घराची अस्मिता आहे, घराचा स्वाभिमान आहे, घराची भक्ती भाव श्रद्धा आणि घराचा विकास ती आहे. म्हणून तिनं कधी रडायचं नाही. तिनं नेहमी ऊर्जा द्यायची, घरातल्या लोकांना प्रेरणा द्यायची, उमेद द्यायची, हिंमत द्यायची. सगळे तुमच्या सोबत आहेत, मला घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, हा विश्वास द्यायचा. पळणाऱ्या माणसाला आधार द्यायचा, हिंमत द्यायची. रडायचं नाही. पण ती बाई रडायला लागली. रडच तिचं थांबणं. हे वैतागून गेलं. हे म्हणता ग रडू नको तू, आपली मागच्या वर्षाची 2 ग्रॅमची घाल वाण देऊ नये. नाही, 2 तोळ्याचीच घालायची होती. कशामुळं? सेल्फी काढायची होती. सेल्फी काढायची म्हणून हिला 2 तोळ्याची नथ घालायची. हा म्हटलं पप्याची माई, तुला कसं समजावून सांगू मी, तू रडू नको, मी नथ दुसरी घेऊन येतो. ती म्हटली हा आणा, पण 2 तोळ्याचीच आणा. तिनं सोनाराला फोन केला. त्यांना, हॅलो सोनार मामा, 2 तोळ्याची नथ तयार ठेवा, मी आलोय. तिच्या लक्षात आलं तर खरंच नथ आणायला जाणार आहे. मग विचारलं, तुम्हाला चहा ठेवू का? सकाळपासून विचारलं नव्हतं, आता म्हणते तुम्हाला चहा ठेवू का? तो म्हटला ठेव चहा, मला जिवंत ठेवायचं असेल तर. तिनं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, त्यात पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकली, साखरेचा डबा घेतला, झाकण उघडलं, अशी ओंजळ घातली. ओंजळ घेऊन साखर अशी वर यायला आणि त्या साखरीतच नथ यायला. एकच झालं, जोरात चिरकली, पप्याचा बाप. ह्याला वाटलं चिटकली शिगडीला, आता काहीच खरं ना. हे म्हणतं काय झालं? सापडली, माझी नथ सापडली. उड्या मारतच वाण द्यायला लागली. त्याला म्हटले तुम्ही चहा शिजवान, तुम्हीच प्या, चालले मी वाण द्यायला. नथ हरवली तेव्हा बाईची अवस्था काय, नथ मिळाली तेव्हा तिचा किती आनंद. जर सोन्याच्या तुकड्यानं हा आनंद होत असेल, काळजाचा तुकडा तिला मिळाल्यावर तिला किती आनंद झाला असेल याचा विचार करा. माई रुक्मिणीच्या तर काळजाचा तुकडा हरवला होता, तो तिला पुन्हा मिळाला किती तरी वर्षानं. किती आनंद, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्माच्या पुढील विवाहाच्या कथा. सत्राजित नावाचा राजा आहे, त्यानं सूर्य भगवंताची उपासना केली. समंतक नावाचा मणी त्याला प्राप्त झाला. त्या मणाचं वैशिष्ट्य असं होतं, तो मणी एका दिवसाला 8 भार सोनं देणार आहे. तोपर्यंत अरिष्ट काही घडणार नाही. वस्तू चांगली मिळाली, पण त्या गोष्टीचा त्याला अहंकार झाला. मी काल परवाच तुमच्याशी बोलले, अहंकार जीवाचं पतन करतो. जीवनात प्रगतीपथावर जर राहायचं असेल, जायचं असेल, उंच 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 भरारी घ्यायची असेल, तर किती जरी मिळालं तरी अहंकार करू नका. मग देवानं तुम्हाला रूप दिलं असेल, तुम्हाला ज्ञान दिलं असेल, तुम्हाला धन दिलं असेल, मान दिलं असेल, पद प्रतिष्ठा दिली असेल, अहंकार करू नका. कारण अहंकार झाला की फुग्यातली हवा कधी बाहेर पडल आणि फुगा जमिनीवर येईल. भरारी घेतलेला पतंग कधी खाली येईल सांगता येत नाही. अहंकार करू नये. लव्हाळ्यासारखं नम्र राहा. मी 4 दिवसाखाली तुम्हाला लव्हाळ्याचं उदाहरण दिलं. कसाही लव्हाळा, पूर आला नदीला की खाली झुकतो आणि संथ नदी वाहायला लागली की मग असा ताठ उभा राहतो. तसं लव्हाळ्यासारखं राहा. आणि एक गोष्ट मला सांगा, जेवढे नम्र व्हाल तेवढे मोठे व्हाल. अहंकार जर तुम्ही धरला तर तुमचं पतन होईल. आणि समुद्रामध्ये घागर तुम्ही ठेवली, समुद्रामध्ये तुम्ही घागर ठेवली, त्या घागरीमध्ये पाणी कधी जाईल? तिला तसंच ताट सरळ ठेवलं तर पाणी जाईल का त्याच्यात? तिला आडवं करावं लागेल, तिला झुकावं लागेल, तिला वाकावं लागेल, तिला नम्र व्हावं लागेल, तेव्हा तिला पाण्याचं पाणी मिळेल. तसं मिळणार आहे का? नाही. जीवनात एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर नम्र व्हायला शिका. आणि मिळाली वस्तू टिकवायची असेल तरी नम्रता जीवनात धारण करा. मिळावं आणि टिकावं याच्यासाठी नम्र असलं पाहिजे. याला मिळालंय पण अहंकार जागा झाला. भगवान परमात्मा समोर फुशारकी मारतोय. भगवान म्हणतात, सत्राजिता
एका दिवसाला 8 भार सोनं मिळणार आहे. एवढ्या सोन्याचं काय करणार? उग्रसेन महाराजांना द्या. मथुरा नगरी नाही तरी अशी जरासंधाच्या आक्रमणानं उद्ध्वस्त झालेली आहे, त्यांना तुमचं मदत होईल. चांगल्या कामात धन खर्च करावं. सत्राजिताला पटलं नाही. सत्राजित म्हटला, भक्ती मी केली, तपश्चर्या मी केली आणि फळं लोकाला खायला का देऊ? झाड मी लावलंय, फळं सुद्धा मीच खाणार. असं असतं का? आजोबानं झाड लावायचं, नातवानं फळं खायची, अशा गोष्टी असतात. पण तो ऐकायला तयार नाही. सत्राजित घरी निघून गेला. आणि एक दिवस अहंकार जर वाढला तर वस्तू कधी आपल्यापासून निघून जातात कळत नाही. ज्ञानही संपून जातं, सौंदर्य तर संपणारच असतं. तर अहंकारानं भरलेला तो सत्राजित नित्य त्या समंतक मण्याची पूजा करतोय. त्याचा भाऊ प्रसेन त्यानं एक दिवस नकळत गुपचूप मणी उचलला, गळ्यात घातला, शिकार करायला गेला. वस्तू चांगली आहे पण त्याचा वापर चुकीचा आहे. खोटं बोलण्यासाठी जर गळ्यातल्या माळेचा तुम्ही वापर करत असाल तर ही माळ तुमच्यासाठी काळ होईल. एकादशी आहे आम्हाला असं सांगून जर काहीतरी अभक्षभक्षण करत असाल आणि त्याच्याच म्हणजे काहीतरी लपवण्यासाठी एकादशीचा वापर करत असाल. काही लोक कपाळाला गंध लावतात, आम्ही खूप सात्विक आहोत असं दाखवतात आणि चुकीची कर्म करतात. तर ही गोष्ट आपल्याला कुठे ना कुठे, माणसाला जरी तुम्ही फसवलं तर नियतीला तुम्ही फसवू शकत नाही. नियती तुम्हाला फळ देण्यासाठी उभीच असते. चांगल्या गोष्टीचा कधीच वाईट कामासाठी वापर करू नका, कधीच करू नका. यानं वस्तू चांगली घातली गळ्यात पण शिकार करायला गेलाय. शिकार करण्यासाठी गेला खरा, तिकडे अरण्यात वाघाचं आणि या प्रसेनाचं युद्ध झालंय. त्यात वाघानं अशी झडप टाकली की प्रसेन जागीच ठार. मणी घेतला, वाघ पुढे गेला. वाघावरती अस्वलानं झडप टाकली, वाघ मारला. मणी घेऊन अस्वल गुफेमध्ये गेला. आता मणी कोणी घेतला, कुठे गेला याच्याशी भगवान श्रीकृष्ण परमात्माचा काही संबंध नाही. पण बऱ्याच वेळेला आपलं कारण नसताना, आपण कुणाच्या मधी नसताना, आपला काही संबंध नसताना सुद्धा एखाद्यावर आपल्यावरती आळ येऊ शकतो. हा जीवनाचा प्रवाह आहे बरं का, हे बोलणं माझं लक्षात घ्या. आपण कुणाच्या एकात नाही, दोनात नाही, कुठं कारस्थानामध्ये नाही, कुठल्या चुकीमध्ये नाही, तरीही एखाद्या वेळेला अजाणतेपणी गैरसमजानं आपल्यावरती आळ येण्याची शक्यता असते. हे जीवन आहे. पण असा चुकीचा आळ जर आपल्यावर आला तर घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. 1-2 वेळा त्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्या. पण 1-2 वेळा स्पष्टीकरण देऊ नये. आपलं म्हणणं जर कोणी ऐकून घेत नसेल तर शांत राहा, वेळेची वाट पहा. आणि तुमच्यावर एखादा कलंक लागलाय, तुमच्यावरती एखादं लांछन लागलंय, एखादा आरोप आलाय तुमच्यावर, तो आरोप धुवून काढण्यासाठी याला त्याला स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा मी जे बोलते आता ते फार मोलाचं बोलते, कारण हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चालणाऱ्या घडामोडी आहेत. एखादा आरोप आपल्यावर आलाय, एखादं लांछन आपल्यावरती लागलंय, एखादा कलंक आपल्यावरती कुणीतरी लावण्याचा प्रयत्न करतंय, त्यावेळेला तोंडानं स्पष्टीकरण देऊन लोक त्याला मान्य करत नाहीत. अशा वेळेला एक काम करायचं, आपल्यावरचा आरोप धुवून काढण्यासाठी एकतर वेळेची वाट पहा आणि वेळ येण्या अगोदर एवढी चांगली कर्म करा, एवढी चांगली कर्म करा की ती चांगली कर्माचा प्रभाव असा होईल की लोकच म्हटली पाहिजे, अरे यानं ते केलंच नव्हतं, याच्यावर आरोप घेतला होता, हा दोषीच नव्हता. हे लोकांनी बोललं पाहिजे आपल्याला. पण लोकांनी ते आपल्याबद्दल चांगलं बोलावं याच्यासाठी आपल्याला आपली कर्म चांगली करावी लागतील. हे जे बोलते आहे ना मी, ते फार मोलाचं बोलते. याला कधीच डोक्यावरून जाऊ देऊ नका. कारण काही गोष्टींना काळ पाहावा लागतो, काही गोष्टींसाठी कर्म चांगलं करावं लागतं. अशा काही गोष्टी असतात. भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मावरती आळ आला कसला, आणि श्रीकृष्णानंच मणी चोरला, प्रसन्नाला डांबून टाकलं. कुठेच भगवान नाही तरी पण देवावर आळ आला. काही एक संबंध नव्हता पण आळ आला. आळ आला या कारणानं भगवान परमात्मा शांत थांबले नाही. देव म्हटले लहानपणी चोऱ्या करत होतो पण आता या गोष्टी मी करत नाही, तर द्वारकेचा राजा आहे, तरी ही गोष्ट माझ्यावरती आली. हा आळ आपण पुसून काढायचा आहे. भगवान स्वतः शोध घ्यायला गेले. अरण्यात प्रसेन मरून पडलेला दिसला. वाघ नख्या त्याच्या चिन्ह अंगावरती होती. वाघ नख्या पाहिल्या आणि वाघानं मारलंय. वाघाचा शोध काढत गेले तो वाघही मरून पडलेला. वाघाला कोणी मारलं, त्याच्या नखीमध्ये अस्वलाचे केस.
अस्वलाच्या पावलाचा ठसा मागोवा घेत घेत गेले, एका गुफेमध्ये गेले. आणि गुफेत गेल्यानंतर भगवान परमात्माचं 28 दिवस युद्ध त्या अस्वलासोबत, की त्या अस्वलाचं नाव जामवंतजी होतं. जामवंतजी सोबत 28 दिवस युद्ध. 28 दिवस युद्ध करूनही हा युवान थकत नाही. त्रेता युगातला मी आहे, हा द्वापार युगातला आहे. द्वापार युगातल्या माणसामध्ये एवढी ताकद नाही आहे की तो त्रेतायुगातल्या माणसासोबत 2 हात करू शकेल. कोण आहेत हे? एक शेवटचा प्रहार करणार. भगवंताच्या गळ्यातले आभूषण शेला बाजूला सरकला आणि हृदयावरच्या भक्ताच्या पावलाचा ठसा दिसला. ती देवाची ओळख आहे. जामवंतजीनं हातातली गदा टाकली आणि हात जोडले. भगवान, ओळखलंय मी तुम्हाला, माझे भगवान आहात तुम्ही, पण तुम्ही इथे या रूपात काय करताय? काका, तुम्ही ओळखलंच आहे मला आता, तर सांगतो, आता मी या द्वापार युगात कृष्ण रूपाने अवतार कार्य करत आहे. एक मणी तुमच्याकडे आलाय आणि तो मणी मला हवाय, कारण त्या मण्यामुळे माझ्यावरती आळ आलेला आहे. तो पुसून काढण्यासाठी तो मणी पाहिजे. राम अवतारामध्ये हे जामवंत जे असतील, इतर वानर असतील, यांनी एवढं समर्पण केले राम कार्यामध्ये. रामरायाची वानर एवढी भक्त बनले. वानरांनी राम सीतेला एवढं आराध्य मानलंय. रामायण घडले त्रेतायुगात, द्वापार युग गेलंय, कलियुगाचे 5000 वर्ष संपून पुढे चालू आहेत. अजूनपर्यंत त्या वानरांनी राम आणि सीतेवर जी श्रद्धा निष्ठा ठेवली ती अजून त्यांची ढळलेली नाही. आजही वानर सीताफळ रामफळाचं झाड तोडत नाहीत, त्या झाडाला मोडत नाहीत. का? ते त्यांचं श्रद्धास्थान आहे. एवढी त्या वानरांची श्रद्धा, हे जामवंतजी रामरायासाठी प्राण काढून ठेवणार, एवढी अपार श्रद्धा. पण ते जामवंतीजी आज म्हणतात, भगवान मला काही पण मागा, पण मी मणी देऊ शकत नाही. आता त्यांची श्रद्धा मी तुम्हाला सांगितली, किती श्रद्धा आहे त्यांची. आज कलियुग चालू आहे, तर या कलियुगात माणसं बदलली, पण वानरांनी अजून सीताफळ रामफळाला धक्का लावत नाहीत. ही त्यांची श्रद्धा. एवढे निष्ठावंत असणारे हे वानर, त्या वानराच्या जातीमध्ये एक जात म्हणजे अस्वलाच्या जातीचे जामवंतजी. पण काय म्हणतायत, भगवान मी तुम्हाला मणी देऊ शकत नाही. काका, कशामुळे? भगवान, रघुवंशाची परंपरा जपणारे आम्ही सुद्धा आहोत. मुलीला दिलेली वस्तू पित्याला वापस घेता येत नाही. ती वस्तू मी माझ्या मुलीला दिलेली आहे आणि मुलीला दिलेली वस्तू वापस घेता येत नाही, त्या कारणानं मी देऊ शकत नाही. हा एक मार्ग आहे. माझी मुलगी तुम्ही पत्नी म्हणून स्वीकारा. ती तुमची पत्नी झाली की तिच्या साऱ्या वस्तू तुमच्या होतील. मग बापानं शिकवायचं, पोरीला नोकरी लावायची, लग्न करून द्यायचं, ते आहे तेच मालक. मुलीला काय काय वस्तू द्यायच्या त्याचं मालक कोण होत आहे? तिच्या सासरची लोक. तिला तुम्ही पत्नी म्हणून स्वीकारा, तिच्या सगळ्या वस्तू तुमच्या होतील. भगवान परमात्माला पर्याय नव्हता दुसरा कोणता. भगवान म्हटले, ठीक आहे काका, तुमची इच्छा असेल तर द्या. भगवान, तुमचा सासरा होण्याचं भाग्य मिळत असेल आणि तुमच्याशी सासरा जावयाचं नातं जोडण्याचं या अस्वलाला मिळत असेल तर याच्यापेक्षा मोठं परम भाग्य कोणतं? ग्रंथ पुराणामध्ये तुमच्याशी नातं जोडल्यामुळे माझंही चरित्र अजरामर होऊन जाईल. आणि भगवान परमात्माचा जामवंतजीची कन्या जामवंती, दोघांचा विवाह झाला. आता लोक म्हणतात देवानं 16,108 लग्न केली, पण आता हे मी तुम्हाला सांगणार आहे, देवाचे जेवढे काही लग्न झाले ते कारणानं झालेले आहेत, कारणाशिवाय झालेले नाहीत. लोक म्हणतात त्यानं 16,108 केले, आपण 10-5 केले, तर पहिलंच करून दाखवा तुम्ही. 10-5 जाऊ द्या, 10-5 दूरच राहिले, पहिलंच एकच करून दाखवा लग्न. आता खूप अवघड झालंय. गावागावाचा सर्वे केला तर 30 ते 35 रेंजमध्ये बरेच खोंड सापडतात. जमच ना कुठं, जुळतच नाही कुठं. मला काय माझ्या भावंडांना नाव ठेवायचं नाही, त्यात त्यांचा दोष नाही, काळच तसा आलाय. पण माझ्या भावांना सांगणार आहे मी, माझ्या दादांनो, आज भलेही वाईट वेळ असेल, पण हा काळ कधीच कुणाचा कायम नसतो. आज तुमच्यावर वाईट वेळ असेल, भविष्यात ही वेळ बदलणार आहे. पूर्वी पोरींचं लवकर जमत नव्हतं, आज पोरांचं लवकर जमणं.
चक्र बदलतंय. आज पोरांचं जमत नाही, भविष्यात काय होणार, मुलींचं लवकर जमणार नाही. ही साखळी, हे चक्र हे बदलत राहणार आहे. फक्त काळानुसार, परिस्थितीनुसार आपण शहाणं होऊन जगणं एवढं आपल्या हातात आहे. आता काही नाही, जमाना म्हणून कुठं आंध्रातल्या घेऊन ये, कुठं कर्नाटकातल्या घेऊन येते, येतात पैसे घेऊन पसार. माणसं सुद्धा मध्ये पडणार. आता ते म्हणतात नको या भानगडीत, दुसरं काही काम सांगा पण हे लग्न जुळवायचं काम नको. अशा घटना घडायला लागल्या समाजामध्ये. कठीण झालेलं आहे हे सगळं प्रकरण. पण हे दिवस राहणार नाहीत. पूर्वी काळ असा होता, मजूर मालकाच्या दारात, मजूर मालकाच्या दारात. काळ बदलला. आज मजूर मालकाच्या दारात नाही, मालक मजुराच्या दारात. किती वाजता? पहाटे 4लाच. काय करतय? उढा पांडुरंगा प्रभात समयोपात. तिकडच काकडा त्याचा. काकडा करून करून मालक वाकडा झाला, पण तो काही कामाला नाही आला. काळ बदलतोय. काळ हे एक चक्र आहे, ते कधी स्थिर नाही, ते अखंड चालतंय. हा फेरा चालूच आहे. माझा मूळ विषय चाललेला होता, भगवान परमात्माची लग्न झाली पण कारणाशिवाय एक सुद्धा नाही. केले रुक्मिणी मातेसोबत लग्न, पण रुक्मिणी मातेनं पत्र पाठवले. भगवंत अगोदर गेले नव्हते, अगोदर तिकडून निरोप आला. जामवंतजीला म्हटले नाहीत की तुमची मुलगी मला द्या. जामवंतजीच म्हणतात माझी मुलगी तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारा, माझं भाग्य उदयाला येईल. लग्न झालं. तो मणी घेतला आणि देऊन टाकला सत्राजिताला. लाजला तो. अरे आपण खूप मोठी चूक केली. ज्याच्या राज्यात राहतोय त्याच्यावर चाळ घेतला. स्वतःच्या जीवाला खायला लागला. आणि चिंतेनं शरीर घटतंय माणसाचं. चिंता करा, चिंतेनं शरीर घटतंय. चिता एकदाच जाळते, पण चिंता रोज माणसाला जाळते. तो सत्राजित दुःखी आहे, पण त्याच्या लक्षात आलंय आपण जर अशी चिंता करत राहिलो तर आपलं आयुष्य संपून जाईल. भगवान श्रीकृष्ण परमात्माला प्रार्थना केली, देवा माझ्या मनामध्ये ना मला दुःख आहे की मी तुमच्यावर आळ घेतला, आणि माझ्या मनातली मळमळ थांबवण्यासाठी, माझं शिल्लक राहिलेलं आयुष्य मी चांगलं जगण्यासाठी एक उपकार करा. माझी सुंदर मुलगी आहे सत्यभामा, तिच्याशी लग्न करा. तुम्हाला मी जावाई बनवलं ना, मग माझ्या मनातली मळमळ संपल आणि मी थोडासा व्यवस्थित राहील. लोकही मला टोमणे मारणार नाहीत. लोक मला टोमणे मारतात. देवावर आळ घेतला, राजावर आळ घेतला, काही वाटत नाही तुला? मला असं लोक टोमणे मारतात आणि माझं आयुष्य घटत चाललंय. जर तुम्हाला जावाई केलं ना देवा, तर ही लोक मला बोलणार नाहीत. नको रे बाबा, पोरगी सांगल तिकडं जाऊ. म्हणून माझ्याशी नातं जोडा. त्याची इच्छा, त्याचं आयुष्य वाढावं म्हणून भगवंतानं सत्यभामेसोबत लग्न केलं. नंतर भगवान परमात्माचा पुढील विवाह जो आहे तो भगवान परमात्माचा चौथा विवाह सूर्यपुत्री कालिंदी म्हणजे यमुनेशी झाला. 5वा विवाह मित्रविंदा, 6वा सत्या, 7वा विवाह आत्याची मुलगी भद्रा, 8वा विवाह लक्ष्मणा नावाच्या मुलीशी झाला. हे प्रमुख 8 विवाह झाले. पण देवाचे सगळे 16,108 विवाह, त्यातले 16,100 विवाह कसे झाले ती कथा पाहू. भौमासूर नावाचा राजा होता. त्यानं संकल्प केला होता 1,00,000 कुमारिका मुलींशी लग्न करणार. पण हा संकल्प चुकीचा आहे. एका पुरुषानं अनेक स्त्रियांच्या सोबत लग्न करणं हे चुकीचं आहे. कारण एका राजा दशरथाचा मृत्यू झाला तर 700 राणा विधवा झाल्या. म्हणजे एका पुरुषाच्या मरणानं कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत आहे. आणि हे दुःख रामरायानं जाणलं होतं म्हणून एक पत्नीव्रत धारण केलं होतं त्यांनी. आपल्या पित्यानं जे केलं ते नाही करायचं आपल्याला. मग तसं यानं ठरवलं 1,00,000 मुलींशी लग्न करणार. पण जबरदस्ती तो सुंदर सुंदर युवती कुमारिका मुली आणायचा, पकडून कारागृहात टाकायचा. 16,100 मुलींना कारागृहात टाकलं. भगवंताला कळालं इथे इथे असा अधर्म चालू आहे. भगवान आले, त्याच्या राज्यावर आक्रमण केलं, त्याचा मूर नावाचा दैत्य मारला, भौमासुराला सुद्धा ठार केलं. आणि भौमासुराला मारून भगवान परमात्मानं त्या मुलींची सुटका केली. पोरींनो, आता तुम्हाला कुणाचं बंधन नाही. तुम्ही जा, आईवडिलांच्या घरी निवांत राहा. पुरी रडायला लागल्या, देवा आम्ही आमच्या घरी जातो, आमच्या आईवडील आम्हाला स्वीकारतील, पण आमच्या लग्नाचा विषय निघाला जर त्या पोराला कळालं ही मुलगी भौमासुराच्या कारागृहात होती, जगातला कुठला पुरुष आमच्यासोबत लग्न करेल? आमचं लग्न जमाना म्हणून आईवडील दुःखी राहतील, आईवडील रडतील, आणि आई वडिलांच्या डोळ्यातली आसवं पाहून आम्ही सुद्धा रडू. आम्हाला जगावं वाटेल पण जगण्यात रस राहणार नाही, मरावं वाटेल पण मरता येणार नाही. आमची वाईट अवस्था होईल भगवान. सन्मानानं आम्ही जगू शकत नाही, समाज आम्हाला मान्यता देणार नाही. देवा, आमच्या मायबापांना ताठ मानानं जगावं आणि आम्ही सुद्धा स्वाभिमानानं जगावं. याच्यासाठी आम्हाला कुठेच पाठवू नको, आम्हाला तुझ्या पत्न्या करून घे.
द्वारिकेच्या राजाच्या महाराण्या जर आम्ही झालो ना देवा, तर आमचा भूतकाळ कुणी पाहणार नाही, आमच्या वर्तमानाला नमस्कार करतील. म्हणून देवा, आमच्यावरचा झालेला अन्याय दूर करण्यासाठी आणि तूच आम्हाला जन्माला घातलेल्यास, हे सगळं जग, हे जगत, ही सृष्टी तू निर्माण केलेली आहेस. आमच्या या मिळालेल्या जीवनाला न्याय देण्यासाठी तू आमचा पत्नी म्हणून स्वीकार कर. म्हणजे द्वापार युगात भगवान परमात्मानं या मुलींचा स्वीकार करून स्त्री सक्षमीकरण करण्याचं काम केलं. आता आपण स्त्री सक्षमीकरणाच्या ज्या काही गोष्टी आहेत, शासन राबवत आहे सगळ्या गोष्टी, पण हे सगळे उपक्रम भगवान परमात्मानं सुद्धा केले होते. टाकून दिलेल्या माणसाला आपण न्याय देऊ शकत नाहीत, पण भगवान परमात्मानं ज्याला समाजानं टाकलंय त्याला न्याय दिलाय देवानं. देव त्यांना म्हटले नाही की तुम्ही माझ्या पत्न्या व्हा, याच म्हणतात आमचं जीवन मंगलमय व्हावं, आमचा भूतकाळ कुणी पाहूच नाही, आमच्या वर्तमानाकडे पाहून आमचा आदर करावा, याच्यासाठी देवा तू आमचा स्वीकार कर. मग देवानं चांगलं केलंय का चुकीचं केलंय? चांगलं केलंय. उगीच म्हणायचं नाही आपण की त्यानं 16,160 केले, न्याय दिलाय. न्याय भगवान परमात्माने जे काही लग्न केलेत ना, त्या माध्यमातून दीन दुबळे जे आहेत ना, त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं भगवान परमात्मानं, की जो न्याय आपण देऊ शकत नाही तो न्याय दिला. अशा पद्धतीने देवाचे 16,160 विवाह झाले. नंतर भगवान परमात्माच्या प्रपंचाचं वर्णन, जरासंधाच्या त्रासानं त्रस्त झालेले राजे भगवंताची प्रार्थना करतात आणि महत्त्वाची कथा पाहून सेवेची सांगता करून घेऊ. सुदामदेव नावाचे ब्राह्मण आहेत. 18 विश्व दारिद्र्य घरामध्ये, चिमणी ओरडून गेली तर टाकायला धान्य नाही, लेकर अन्न करून उपवाशी राहतात. एक दिवस पत्नी म्हणते, स्वामी आपल्यासाठी नाही, आपल्या लेकरांसाठी तुम्ही द्वारकेच्या राजाकडे जा आणि काहीतरी घेऊन या. खरे भक्त असे असतात की ते देवाला कधी काही मागत नाहीत, पण हट्ट धरला पत्नीनं आणि मुलांसाठी मागा असं केलं. 3 मूठ पोहे घेऊन सुदामदेव निघाले. 3 मूठ पोहे घेऊन गेले, मजल दर मजल करत द्वारकेमध्ये पोहोचले. पण तिथे पोहोचल्यावर द्वारपालांनी अडवलं, रुक जाओ, आपण अंदर नहीं जा सकते. क्यों? मैं भगवान का बाल सखा हूं, मेरा नाम सुदामा है, माझा फक्त निरोप द्या. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. सुदामदेव आले, ते कळालं भगवंताला. भगवान पळत आले, कडकडून मिठी मारली, आपल्या बरोबरीनं सिंहासनावर बसवलं, पाद्यपूजन केलं आणि सुदामदेवाचं जे दारिद्र्य होतं ते संपवलं. 3 मूठ पोहे खाल्ले, सुदामदेवाची नगरी सोन्याची केली. देव असा देतो ना, देताना देव उदार उदार, देता नाही थोडेफार, पण अगोदर द्यावं लागतं, नंतरच तो देतोय. त्यानं कारण काढलीत, गव्हाणे बाबाचा सप्ताह थाटानं करा, हे सगळं पुण्य कुठं पोहोचतंय? तिकडे त्याच्याकडे. निमित्त केलंय. या सप्ताहात तुम्ही हिरिरीनं सहभागी व्हा, गावात एखादं चांगलं काम करा, ती माझी पूजा होते. गावामध्ये व्यसनमुक्तीसारखे कार्यक्रम राबवा. गाव जर व्यसनाच्या आहारी असेल, तरुण मंडळी जर जास्त व्यसन करत असतील आणि गावातल्या स्त्रिया, लहान मुलं सगळा परिवार सुखी व्हावा वाटत असेल, तर गावामध्ये चांगल्या गोष्टी राबवा. कथा कीर्तन तर केलीच पाहिजेत, पण या कथा कीर्तनातून समाज सुधारला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला कथा खूप होतात, लोक ऐकून सोडून देतात. बदलच झाला नाही तर सप्ताह करून उपयोग नाही. बदल झाला पाहिजे, व्यसन सोडली पाहिजे, माळकऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. दारू पिऊन आजपर्यंत कुणाचा संसार उपजरला नाही किंवा मोठा झाला नाही. पिणाऱ्याच्या संसाराची राख रांगोळीत झाली. कुठलंही व्यसन असेल, त्या व्यसनापासून स्वतःचा बचाव करा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. जीवन एकदाच आहे, ते पिऊन संपवण्यासाठी नाही. नशा करू नका. जीवनात नशाच करायची ना, तर चांगल्या गोष्टीची करा. काहीतरी चांगलं करायचंय. कधीतरी आठवा स्वामी विवेकानंदांना, कधीतरी आठवा महात्मा गांधीजींना. अरे त्यांना वेड लागलं होतं कशाचं? राष्ट्रभक्तीचं, चांगली कामं करण्याची. अलीकडच्या काळामध्ये वेड लागलं होतं कुणाला? सिंधुताई सपकाळ यांना, गरीब ज्यांना कुणीच नाही त्यांची लेकरं सांभाळण्याचं. बाबा आमटे, त्यांचं चरित्र पहा, कुष्ठरोग्यांची सेवा करतात. आणि आपण जीवन पिऊन संपवतोय. पिण्यासाठी मिळालंय काही आपल्याला? दारू पिणारे संपले, दारू अजून दुकानामध्ये शिल्लक आहे. आलणवाडीतल्या प्रत्येक तरुण भावंडाला माझ्या
वडिलांच्या ठिकाणी असणारी जेवढी काही ज्येष्ठ मंडळी आहे, मी विनंती करेल तुम्हाला, व्यसन आहे ते जडलं तर लवकर सुटत नाही हे मला मान्य आहे, पण तुम्ही प्रयत्न करा, व्यसनापासून तुम्ही व्यसनाला बाजूला काढण्याचा प्रयत्न करा, संसार सुखाचा करा. तुमच्या जीवावरती तुमची पत्नी आहे, तुमचे आईवडील आहे, तुमच्या लेकरांचं भविष्य आहे. तुम्ही जर पिऊन पडला तर तुमच्या लेकराचं भविष्य काय घडणार आहे? आपल्याही पत्नीला, आपल्याही लेकराबाळांना असं वाटतं की आम्ही आमच्या पप्पांच्या जीवावर असं मोठं चांगली शाळा शिकलं पाहिजे. स्त्रियांनाही वाटतं की आम्ही आमच्या पतीच्या जीवावर अशी स्वाभिमानानं सुद्धा आम्ही सुद्धा जगलो पाहिजे, असा आम्हाला गर्व झाला पाहिजे, असं प्रत्येक स्त्रीची आस असते. मग जिनं आपल्यासाठी तिचं जीवन त्यागून, माहेर सोडून जे आपल्यासोबत आहे त्या परिस्थितीत राहते, तिला तुम्ही जर समाधान सुख देऊ शकत नाही, तिच्या मनाचा जर विचार करू शकत नाही, तर आपण काय जगतोय, कुणासाठी जगतोय? मला सांगा, आपल्या लेकरा बाळापेक्षा, आपल्या पत्नीपेक्षा दारू महत्वाची आहे का? ती जास्त महत्वाची नाहीये, ती काहीच महत्वाची नाही, कारण ती तुमचं जीवन बर्बाद करते. थोडासा आपल्या लेकरा बाळांचा विचार करा, आपल्या पत्नीचा विचार करा, आपल्या ग्रामदैवताचा विचार करा. एवढे मोठे साधू इथं बसलेले आहेत, गव्हाणे बाबा कुठं गेलेले नाही आहेत, इथेच आहेत. आपण त्यांची लेकरं आहोत. तुम्ही सप्ताह खूप थाटानं केला, पण गावातल्या ज्या काही वाईट गोष्टी त्या जर बंद होत नसतील तर एवढं सगळं तुम्ही वैभव उभं करून उपयोग काय? कुठेतरी महाराजांचा आशीर्वाद मिळावा, आपल्या गावातली लेकरं प्रगतीपथावर जावीत. ग्रामीण भाग असला म्हणून काही फरक पडत नाही. लेकराला शिकवण्यासाठी बाप शुद्धीवर असावा लागतोय. बापानं अगोदर शुद्धीवर राहावं, कष्ट करावेत, कष्टाला यश देण्याचं काम भगवान परमात्माचं आहे. कष्ट करा, लेकरांना एवढं शिकवा की तुम्ही 4 चाकीत फिरले पाहिजेत. कोणी म्हणाल मला ताई आमच्या सगळ्यांच्या घरी 4 चाकी आहेत तुमच्याकडे 4 चाकी गाडी, पण 4 चाकीमध्ये फिरणं याचा अर्थ काय? माझ्या दादांनो, रस्त्यावरून जाताना आदरानं कोणीतरी आपल्याला नमस्कार केला पाहिजे, आणि कोणीतरी म्हटलं पाहिजे, अरे या व्यक्तीचं लेकरू एवढं मोठं झालंय, क्लास 1 अधिकारी झालंय. आणि लेकराला तसं घडवण्यासाठी तुम्हाला अगोदर जबाबदारीनं तुम्हाला राहावं लागणार आहे, तर आपल्या लेकराचं भविष्य. नाहीतर करा डाळिंबाची बाग, धरा दारे, भाव आला तर आला, नाही तर गेलं खड्ड्यात. अर्थ आहे का त्या जीवनाला, त्या जगण्याला, त्या कष्टाला? हे सगळं करायचं आपल्याला, पण स्वतःला सांभाळून आणि सगळ्या परिवाराचा विचार करून. मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, सुदामदेवाच्या जीवनातलं सगळं दारिद्र्य भगवान परमात्मानं संपवलं, आणि सुदामदेव त्यांचं 18 विश्व दारिद्र्य संपवून त्यांना सोन्याची नगरी दिली. भगवान उदार आहे, पण आपण सुद्धा तेवढ्या श्रद्धेनं भगवान परमात्माच्या बाबतीत राहिलं पाहिजे. परत पुढे सुभद्रा हरणाची कथा येते. यादव कुळाचा नाश कसा होतो, तर एक दिवस भगवंताची मुलं ऋषीची चेष्टा करतात. ऋषी शाप देतात की या मुलाला मुसळ होईल आणि तुमच्या यादव कुळाचा नाश होईल. ही कथा थोडीशी थांबवून पुढे वसुदेवजीला नारदजी जनक नवयोगेश्वराचा संवाद सांगतात, ती कथा येते. नंतर भगवान परमात्मा आता स्वधामाला जाणार, पण उद्धवाला दिव्य ज्ञान देतात. ते ज्ञान देत असताना यदुराजा आणि अवधूत यांचा संवाद सांगितला जातो. दत्तात्रय भगवान 24 गुरु कसे करतात ते सांगतात. पुढे भगवान सांगतात की उद्धवा, या द्वारकेतली पुण्यवान लोक कुरुक्षेत्रावरती नेऊन ठेव, कारण मी स्वधामाला गेल्यानंतर ही द्वारका पाण्यात बुडणार आहे. एक दिवस भगवंताची सगळी लेकरं नशा करून एकमेकाला मारतात. देवाची लेकरं होती पण चुकली, मदिरा पिली. त्या मदिरा पिण्यामध्ये यादव कुळाचा नाश झाला बरं का. दारूमुळे कशाचा नाश झाला? यादव कुळाचा नाश झाला. कुळच संपलं. आणि आपलं तर काहीच नाही. हम किस झाड की पत्ती आहे, किस खेत की मुली आहे. मुली नाही, केवळ मामुली आहे. आपण कोणत्या झाडाचा पाला नाही आहेत. जर देवाचं कुळ संपलं तर आपली काय कथा. म्हणून व्यसन करू नका. यादव कुळाचा नाश झाला. भगवान परमात्मा एक दिवस बसले, भिल्लानं देवाच्या पायाला बाण मारला. त्यात भगवान परमात्मा स्वधामाला गेले. भगवान स्वधामाला गेल्यानंतर पूर्ण द्वारका पाण्यामध्ये बुडली. कलियुग चालू झाला. कलियुगात पूर्ण दोष आहेत, पण एक गुण आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, तिने नारायण दिले भेटी. इथे भगवंताचं नामस्मरण तुम्ही दिवसातून जमेल त्या पद्धतीने भगवंताचं नामस्मरण करा. तुमचं पुण्य वाढेल, पापाचा क्षय होईल आणि तुमच्या मनामध्ये चांगले विचार निर्माण होतील. हा फायदा आहे. तुमचं जीवन सुंदर बनेल. नामस्मरण करा. शुकदेव जे राजा परीक्षिताला समजावून सांगतात, राजा देह म्हणजे तू नाही, या विचारावर आरूढ राहा
आणि शुकदेवजी समजावून सांगतात, जातात. तक्षक येतो, राजाच्या शरीराला दंश करतो, त्याचं शरीर संपत आहे. नंतर सूत महाराज शौनकादी महामुनींना मार्कंडे आख्यान सांगतात. पूर्ण या ग्रंथाचं पुन्हा एकदा वर्णन आणि ग्रंथाची समाप्ती. गोपाल कृष्ण भगवान की जय.